हेडलाईन्स नंतर आता सगळ्या घडामोडी सविस्तर स्वरूपामध्ये पाहूयात। पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यामध्ये कोसळलाय। सरकारचा निषेध करण्यासाठी आज मालवणमध्ये विराट जनसंताप मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मवियानं आज मालवण बंदची हाक दिली आहे। आज सकाळी 10 वाजता मालवणच्या भरड दत्त मंदिरापासून तहसीलदार कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। बाजारपेठ मार्गे हा मोर्चा जाणार आहे। या मोर्चामध्ये जयंत पाटील, अंबादास दानवे देखील सहभागी होणार आहेत। शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन मवियानं केलंय। या मोर्चात जयंत पाटील, आदित्य ठाकरे उपस्थित राहतील। तर मालवणमधील राजकोट किल्ल्यावर ज्या ठिकाणी पुतळा कोसळला तिथे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सध्या आहेत। पाहुयात राहुल कुलकर्णींचा ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। कुठल्याही प्रश्नाची उत्तरं तुमच्या मनातली शिल्लकच राहू नयेत अशा पद्धतीचा हा ग्राउंड झिरो रिपोर्ट आहे। आपण हा जो राजकोट किल्ल्याचा भूभाग आहे त्याच्या एकदम मागच्या बाजूला आहोत। समोर पूर्व दिशा आहे। सकाळचे 7:15 वाजलेले आहेत। सूर्यदेवता आता निघालेली आहे आणि त्या ठिकाणी जिथे महाराजांचं शिल्प उभारण्यात आलेलं होतं त्याची जागा, कारण त्याला भूगर्भशास्त्रीय दृष्टीनं, कारण अनेक शिल्पकारांशी काल बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की शिल्प उभारण्याची प्रक्रिया फार गुंतागुंतीची आहे। इतकी गोष्ट सहजासहजी नसते। म्हणजे हा भूभाग काय आहे हे आधी तुम्हाला लक्षात घ्यायला लागतं। इथे निसर्गाचा किती परिणाम होऊ शकतो हे लक्षात घ्यायला लागतं आणि वाऱ्याची दिशा, खाऱ्या पाण्याचा होणारा परिणाम, येत असलेल्या लाटा, साधारणपणे समोरच ह्या किल्ल्याच्या समोर राहणारे श्री कामत सांगत होते की 45 दिवस इथे वारा असाच वाहत राहतो। तो वाहत राहतो म्हणजे अशा लाटा येणारच। ज्या आपल्या आरमाराचं महत्त्वाचं एक ठिकाण असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला गेली 400 वर्ष भिडतायत आणि त्याचा एक चिरासुद्धा ढासाळा नसेल। हे जरा लौकिक अर्थाने घ्या, प्रातिनिधिक, ते काही डागडुजीची गरज निश्चित पडली असेल, पण उभा आहे ना तो। इतका भव्य दिव्य असा सिंधुदुर्ग किल्ला उभा आहे। महाराष्ट्रातील लाखो पर्यटक इथे येऊन त्या किल्ल्याला भेट देत असतात। तर प्रश्न हाच आहे की अशा पद्धतीनं जेव्हा एखादं शिल्प तुम्ही उभारता तेव्हा त्या शिल्प उभारण्याच्या दृष्टीनं काही विचार करायला लागतो की नाही। ही पूर्व, ही पश्चिम बाजू तुम्ही बघितली, ही दक्षिण आणि आता उत्तर, ही किल्ल्याची उत्तर बाजू आहे। ज्या ठिकाणी महाराजांचं हे शिल्प तुम्ही उभारलेलं आहे ते शिल्प उभारण्यासाठी ह्या सगळ्या भूभागाची भूस्तरीय, कारण आपल्याकडे सेस्मिक झोन हे वेगळ्या पातळीवरचे, सेस्मिक झोन म्हणजे भूकंप प्रवण क्षेत्र। आपल्याकडे मराठवाड्यासारखा कठीण भूभाग, कारण बेसाल्ट आहे, पाऊस सुरू झाला आहे, बेसाल्ट आहे आणि बसाल्ट असेल तर तुम्हाला सेस्मिक झोन नाही आहे असं वाटत होतं, पण महाराष्ट्रात प्रलयकारी भूकंप झाला आणि त्या भूकंपामध्ये 10-1 हजार लोकांची हानी झाली, जीवित हानी झाली। सो अशा वेळेला हा पुतळा जेव्हा आपण इथे उभारणार आहोत तर अनेक अर्थांनी ह्या गोष्टीची आपल्याला नीट कल्पना असायला हवी होती की हा सेस्मिक झोन आहे का। कारण अनेक आर्टिस्ट सांगतायत की असं केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की ह्या भूभागामध्ये सेस्मिक झोन, ही भूगर्भशास्त्रीय रचना, त्याचं केमिकल ॲनालिसिस एक विशिष्ट अशा मुदतीमध्ये करायची गोष्ट, आणि पोलीस कर्मचारी उभारलेले आहेत कारण त्यांच्यावरती आता संरक्षणाची जबाबदारी दिली आहे। ही दृश्य तुम्ही बघत आहात, ही काही फार चांगली नाही आहेत महाराष्ट्रासाठी। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पण म्हणाले की ही दृश्य आपण बदलू लवकरात लवकर आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा आपण उभा करू। हे जे लोखंड आहे ना, ज्या गंजलेल्या लोखंडाबद्दल प्रवाद निर्माण झाला, ते दिसतंय मला की गंजलेलं लोखंड आहे। हे जर ह्या किल्ल्याच्या पायामध्ये वापरलं गेलं असेल तर चुकीची गोष्ट आहे, कारण एकतर ते स्टेनलेस स्टीलमध्ये करायला हवं होतं, ते स्टेनलेस स्टीलमध्ये नाही आहे। म्हणून तर आपण बघत आहोत की हे गंजलेलं जे लोखंड आहे, हे गंजलेलं लोखंडच ह्या अपघाताला कारणीभूत ठरलं का। हा NDTVचा ग्राउंड झिरो रिपोर्ट तुम्ही बघताय, हे बघा, हे तुटलेले अवशेष आहेत किल्ल्याचे, म्हणजे माफ करा पुतळ्याचे। ते दिसतंय की ते वेल्डिंग करून तात्पुरत्या स्वरूपातली डागडुजी। मला हे म्हणायचं नाही आहे की कुणाची अशी मनीषा असावी की महाराजांचा अवमान व्हावा, अजिबात नाही। महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष, महाराष्ट्रातला कुठलाही मनुष्य हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अनादराची भावनाच ठेवू शकत नाही।
भावना फार उत्तम होती. नाविक दलाला सुद्धा असं वाटत होतं की महाराजांनी जे आरमार उभा केलं त्याची निशाणी या देशाला अर्पण करावी. पण घाई का? त्या घाईमुळेच हे सगळं घडलं असं म्हणतात. हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर उभा केलं गेलं. आता याच्याबद्दल पण प्रश्न उपस्थित केलेत की हे जे हे बघा, हे तुकडे पडलेले तुम्हाला दिसतील त्याचे. हे पायाची जागा, या पायाच्या जागेवरची ही दृश्य. जेव्हा किल्ला पडला तेव्हा त्यावेळेला साधारणपणे एक 150 साधारणपणे एक 5 ते 10 मिनिट 50 ते 60 किलोमीटर प्रति तास या वेगानं वारं वाहत होतं असं म्हणतात. आणि आपल्यालाही हे काही दृश्य फार चांगली नाहीत महाराष्ट्रासाठी, त्यामुळे आता मी इथून जाणारच आहे. पण लक्षात घ्या की हा भूभाग कसा होता की ज्याची खरं तर शास्त्रीयदृष्ट्या नीट अभ्यास करून, पूर्तता करून, योग्य त्या प्रकारचं मटेरियल वापरून, हे असं नाही लोखंडाचं मटेरियल वापरून, हे सगळीकडे तशाच पद्धतीचं लोखंड वापरलं गेलेलं आहे. ती कामत जे सांगतायत ना, त्यानंतर कुठल्याही चौकशी समितीची गरज नाही आहे. कामतांनी सांगितलं की त्यावेळेला फक्त एक 5 ते 7 मिनिटासाठी घोंगावत वारा आला इकडून असा जोराचा. आणि इथे अडथळा कसा असेल? हा दर्या आहे, हा समुद्र आहे. ह्या समुद्रावरून जे वारं वाहतं येतं ते असंच येणार ना. ते वाहतं आलेलं जे वारं होतं ते वारं इथे महाराजांच्या ह्या पुतळ्यावरती येऊन धडकलं. फार कमी आहे. आणि त्यानंतर नको तो दुर्दैवी प्रसंग महाराष्ट्रात घडला. ही या किल्ल्याची उत्तर बाजू तुम्ही लक्षात घेतली. पूर्व बाजूचं आकलन मी केलं आहे, पश्चिम बाजूचं आकलन केलं, कारण ते कामत ह्यानीच त्याचं विश्लेषण केलं. मला वाटतं की याच्यासारखा सगळ्या प्रश्नांची उकल करणारा ग्राउंड झिरो रिपोर्ट तुम्ही माध्यमात क्वचितच पाहिला असेल, पण ते गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राला मिळायलाच हवीत आणि त्यातनं काहीतरी चांगलं घडायला हवं. राजकारण चालू राहतं. राजकारणात प्रत्येकाला हा अधिकार आहे की त्यांनी आपापले मुद्दे मांडत राहावेत, लोक ठरवतील. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, मालवण.